या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ती मोनिका तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी तिला सतत अहिल्याने जेव्हा DNA रिपोर्ट वाचून दाखवलेला असतो तेव्हाचा क्षण आठवत असतो आणि त्यामुळे ती खूप हसतही असते आणि त्याच वेळी मग तिला तिच्या मित्राचा कॉल येतो. ती आनंदानेच कॉल रिसीव करते आणि त्याला सांगू लागते की ऋषी, फायनली आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडलं. मला तर ना भीतीच वाटत होती की ते DNA रिपोर्ट मॅच नाही झाले तर मग काय करायचं, पण शेवटी ते रिपोर्ट प्रीतमसोबत मॅच झाले आणि आता मला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. आणि हे ऐकून तिचा तो बॉयफ्रेंडसुद्धा हसतच म्हणतो की हो मोनिका, तुला जे हवं ते मी करणार नाही असं कधी होईल का? तुझीच इच्छा होती ना की आपल्या बाळाने श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घ्यावा, म्हणूनच तर आपण हे सगळं केलं ना. आणि त्यावर मोनिकाही हसतच म्हणते हो ऋषी, आता बघ आपलं बाळ कसं राजेशाही थाटात वाढतंय ते. आणि मग ती त्याला सांगू लागते की अरे, त्या दिवशी जेव्हा तो प्रीतम दारू पिऊन माझ्या घरी आला होता ना, तेव्हा त्याला साधं उभंसुद्धा राहता येत नव्हतं. तो फक्त त्या प्रियाचं नाव घेत होता आणि मग तसाच झोपी गेला. आणि तेव्हाच मग मी ठरवलं की या परिस्थितीचा ना आता आपण काहीतरी फायदा करून घ्यायचा. मी रात्रभर विचार केला आणि मग शेवटी मला हा प्लॅन सुचला. आणि मग मी दुसऱ्या दिवशी पहाटे मुद्दाम त्याच्या जवळ जाऊन झोपले आणि मग त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्या बिचाऱ्याने तर मला साधा स्पर्शसुद्धा केला नाही, माझ्याकडे नजर वर करून बघितलंसुद्धा नाही. आणि हे ऐकून तिचा तो मित्र हसतच म्हणतो की मला तुझ्याकडून ना हीच अपेक्षा होती. आता सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होईल. आणि त्यावरती मोनिकासुद्धा म्हणते की हो, आता लवकरच तो प्रीतम त्याच्या बायकोला घटस्फोट देईल आणि मग मी त्याच्यावर आणि या घरावर ताबा मिळवेल. तर तिचा तो मित्र म्हणत असतो की मग ठीक आहे, परंतु तिथे सेटल झाल्यावर मला विसरू नको, मी तुझं प्रेम आहे. आणि त्यावर मोनिका म्हणते की मी तुला कसं विसरेल, हे सगळं काही मी आपल्या दोघांच्या सुखाच्या भविष्यासाठीच करते ना. आणि मग त्यानंतर ती हसतच फोन ठेवून देते. तर दुसरीकडे आदित्यला देखील घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो. प्रीतमबद्दल, प्रियाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असते. तो रडतच म्हणत असतो की दोघांचा संसार किती छान सुरू होता, पण ही मोनिका मध्येच आली आणि सगळं विस्कटलं. आता पुढे काय करायचं हे सुद्धा मला सुचत नाहीये. आणि त्याचवेळी दुसरीकडे प्रीतम मात्र खूप दारू पिऊन आलेला असतो. तो गेटवर उभा असतो, पण गेटवर असणारे सिक्युरिटी गार्ड्स त्याला आतमध्ये जाऊ देत नाही. त्यातील एक जण पटकन आदित्यला कॉल करतो आणि प्रीतम गेटवर खूप दारू पिऊन आला आहे असं सांगतो. त्यामुळे आदित्य अजूनच चिडतो आणि तो घाईघाईत बाहेर जाण्यासाठी निघतो. पण त्याचवेळी इकडे गेटवर मारुती येतो. प्रीतमची अवस्था पाहून तो देखील घाबरतो आणि मग तो प्रीतमच्या हातातील दारूची बाटली फेकून देतो आणि त्याला कसाबसा आतमध्ये घेऊन जातो. पण प्रीतम मोठमोठ्याने म्हणत असतो की मारुती मामा, अरे मला आईकडे जायचंय, तिच्याशी बोलायचंय. पण मारुती म्हणतो की प्रीतम बाबा, आता तुम्ही अहिल्या मॅडमसोबत बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहात, तुम्ही आता घरी जाऊन झोपा, आपण उद्या मॅडमसोबत बोलू. पण प्रीतम काही ऐकायला तयारच नसतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. मारुती तिला सांगतो की अगं बघ, हे किती दारू पिऊन आले आहेत ते. त्यामुळे पारूसुद्धा घाबरते. पण ती मारुतीला म्हणते की यांना मी सांभाळते, तू पटकन घरी जा, कारण गणी एकटाच आहे. त्यामुळे मग मारुती तेथून निघून जातो. तर इकडे पारू प्रीतमला समजावत असते, म्हणत असते की आपण उद्या देवी आईंसोबत बोलू. मात्र प्रीतम मोठ्या म्हणतो की तुझ्या देवी आईचं इतकं मोठं नाव आहे, ती सगळ्यांना समजून घेते, मग मलाच का नाही समजून घेते, मी तर तिचा मुलगा आहे ना. आणि मग तो मोठमोठ्याने देवी आई देवी आई असं ओरडू लागतो. तर पारू त्याच्या तोंडावर हात ठेवते. ती प्रीतमला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. तो खूप आरडाओरडा करत असतो, अहिल्याला आणि प्रियाला हाका मारत असतो. आणि त्याचवेळी मग आदित्यही त्या ठिकाणी येतो. प्रीतमची अवस्था पाहून तो खूपच चिडतो आणि मग तो त्याला घेऊन पारूच्या घरी जाण्यासाठी निघतो. पण त्याचवेळी अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण हा सगळा तमाशा पाहत असतात. इकडे प्रीतम आदित्यला आणि पारूला म्हणत असतो की मला फक्त एकदा आईसोबत बोलायचं आहे, मला तिच्याकडे जाऊ द्या. पण ते दोघे ऐकत नाही. पण मग शेवटी अहिल्याच मोठ्याने हाक मारून त्यांना सांगते की प्रीतमला इकडे घेऊन या. त्यामुळे आदित्य आणि पारू तर खूपच घाबरतात. पण प्रीतम मोठ्याने ओरडत म्हणत असतो की हो आई, आलो आलो. आणि मग तो बंगल्यावर जाण्यासाठी निघतो. तर इकडे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो की अहिल्या, आता तू प्लीज त्याला काही बोलू नको, सगळं काही शांतपणे सांभाळ. त्यानंतर मग अहिल्या घरातील सगळ्यांनाच हॉलमध्ये एकत्र बोलावते. आदित्य आणि पारू देखील प्रीतमला त्या ठिकाणी घेऊन येतात. प्रीतमची अवस्था पाहून प्रियाला, अहिल्याला, श्रीकांतला खूप वाईट वाटत असते. दामिनी आणि ती मोनिका मात्र हसतच हा सगळा प्रकार पाहत असतात.
तर प्रीतम म्हणत असतो की आई मला माहिती आहे मी इथे असा दारू पिऊन आलो आहे, हे तुम्हाला कोणालाही आवडलेलं नाही आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता गं. मला तुमच्याशी बोलायचं होतं, माझी बाजू सांगायची होती, पण कोणी माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि मग तो प्रियाकडे जाण्यासाठी निघतो, पण आदित्य त्याला थांबवतो. पण प्रीतम रडतच म्हणतो की दादा मला एकदा तिच्याशी बोलू दे, मी फक्त बोलणार आहे, बाकी काही करणार नाही. आणि मग तो प्रियाकडे जातो. तो तिच्या पुढे हात जोडून उभा राहतो. तिला म्हणू लागतो की प्रिया मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे गं, तुला फसवण्याचा मी विचारही करू शकत नाही. माझ्यासोबत हे आत्ता जे काही घडतंय ना ते का घडतंय ते सुद्धा मला कळत नाही आहे. मी ती चूक केली की नाही ते देखील मला आठवत नाही आहे. आणि मग तो प्रियाला असंही म्हणतो की प्रिया आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना गं. जर कधी तुझ्या बाबतीत चुकून असं काही घडलं असताना तर त्यावेळी मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला असता, तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असतो. पण तू काय केलं गं, तू तर माझ्यापासून तोंड फिरवलं, मला माफसुद्धा केलं नाही, माझं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाही. आणि मग तो अहिल्याला देखील हेच सुनावतो. तो म्हणत असतो की आई तू सुद्धा माझ्यापासून तोंड फिरवलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आणि मग त्यानंतर तो अहिल्याच्या पायाशी पडतो आणि तिची माफी मागू लागतो. पण ती अहिल्या मोनिकाला म्हणते की मोनिका आता प्रीतम तुझी जबाबदारी आहे, आता तू त्याला सांभाळ. त्यामुळे मोनिका लगेच पुढे येते आणि प्रीतमला सावरण्याचा प्रयत्न करू लागते, पण तो तिला हातही लावू देत नाही. तो तिला म्हणत असतो की माझ्यापासून दूर हो, तू माझी कोणीही लागत नाही आहे. पण ती मोनिका म्हणते की अरे प्रीतम मी प्रिया आहे. पण प्रीतम चिडून म्हणतो की तू प्रिया असूच शकत नाही. आणि मग तो प्रियाकडे जात म्हणतो की ही आहे माझी प्रिया, माझी बायको, तू माझी ना कोणीही नाही आहे. माझं फक्त माझ्या प्रियावर प्रेम आहे, तुझ्यावर तर माझं कधीच प्रेम नव्हतं. आणि तू जे काही बोलतेस ना ते खरं की खोटं ते सुद्धा मला माहीत नाही. आणि त्याचं असं बोलणं ऐकून मोनिका खूपच चिडते. आणि मग त्यानंतर प्रीतम प्रियाचे पाय पकडून तिची माफी मागू लागतो. आणि त्याची ही अवस्था पाहून प्रिया तर पूर्णपणे खचूनच जाते. तर प्रीतम तिच्या पायाजवळच बसतो आणि हात जोडून म्हणतो की प्रिया मी एक प्रियकर म्हणून, एक नवरा म्हणून खूप वाईट ठरलो ना गं. खरं तर ना मी तुझ्या लायकीचाच नाही आहे. तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे ना, तुला घटस्फोट हवा आहे ना, मग ठीक आहे, तू जा निघून, मी तुला घटस्फोट देतो. तू आबांना जाऊन सांग की माझी निवड चुकली. आणि प्रीतमचं हे बोलणं ऐकून प्रिया खूप रडू लागते. सगळ्यांनाच त्या दोघांना होणारा त्रास पाहून वाईट वाटत असते. पण त्याही परिस्थितीमध्ये ती मोनिका उगाच नाटक करत पुढे येते. प्रीतमला म्हणू लागते की चल आपण आपल्या खोलीत जाऊ. पण प्रीतम मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे, मी फक्त माझ्या बायकोवर प्रेम करतो. आणि मग तो प्रियाच्या मांडीवर डोकं ठेवूनच रडू लागतो आणि तिथेच झोपी जातो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रीतमला जाग येते तेव्हा तो त्याच्या आणि प्रियाच्याच खोलीत असतो. प्रिया देखील प्रेमाने त्याच्याजवळ बसलेली असते, त्याच्याशी पूर्वीप्रमाणेच बोलत असते. आणि त्यामुळे प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि मग तो या सगळ्याबद्दल प्रियाशी आणि पारूशी बोलत असतानाच ती मोनिका त्या ठिकाणी येते आणि प्रीतमवर हक्क गाजवत विचारते की प्रीतम तू प्रियाच्या खोलीत काय करत होता. तर प्रीतम प्रियाला जवळ घेत म्हणतो की प्रियाची खोली नाही तर आमच्या दोघांची खोली आहे ही. आणि त्या दोघांना असं पुन्हा एकत्र आलेलं पाहून त्या मोनिकाला मात्र मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.